तर आज आपण बनवलेली आहे सुरण आणि बटाट्याची रस्सा भाजी. तर ही रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे आणि ही भाजीमध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुंबई केराई चॅनलवरती भेटणार आहे. तर या नवीन रेसिपीसाठी एक लाईक, सबस्क्राईब, सपोर्ट करा मुंबई केराई चॅनलला. आणि थोडाही वेळ न घालवता चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर आजचं ही रेसिपी आहे सुरण आणि बटाट्याची रस्सा भाजी. काहींनी ऐकली असेल सुरण, काहींनी नाही. तर ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी नक्की आवर्जून ही रेसिपी बघा. तर आपल्याकडे साहित्य आपण वाटणासाठी घेतलेलं आहे. जिरे घेतलेले आहे, अद्रक घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, 2 टमाटर घेतलेले आहेत, धने घेतलेले आहे, 1 चमचा खोबरं घेतलेलं आहे, 2 चिरलेले कांदे आपण इकडे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण कढीपत्ता, कोथिंबीरही घेतलेलं आहे. तर हे आपलं वाटणाचा एक भाग झाला. वाटणाचं आपलं प्रिपरेशन आहे ते मसाला आपण तयार करणार आहोत मिक्सर ग्राइंडरमध्ये. आणि त्याचबरोबर आपण तर इकडे आपण घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर ही 1.5 चम्मच घेतलेली आहे. लाल मिरची पावडरनी मस्त असा कलर येणार आहे आपल्या रस्सा भाजीला. आणि त्याचबरोबर मालवणी मसाल्याने टेस्ट येणार आहे. तर इकडे आईने तुम्ही बघू शकता बारीक बारीक कापं करून घेतलेले आहे. सुरण आहे आणि बटाटा मिक्स केलेला आहे. तर हे आपण मस्तपैकी ना आपण साफ करून घेतलेलं आहे. आता ह्याला फक्त एक वॉश द्यायचा आहे. त्यातली जी माती असते ते आपण साफ करून घेणार आहोत. सुरण असं बोलू शकतात हे एक काहीतरी बोलतात ना की व्हेजिटेरियन मटणासारखी टेस्ट येणारी व्हेजिटेबल आहे. तर ही भाजी नक्कीच सगळ्यांना आवडेल. या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. तर आपण सर्वप्रथम वाटणाचा मसाला प्रिपेअर करतो आहे. 2 चमचे तेलामध्ये आपण कांदा भाजलेला आहे. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहे. जिऱ्यानंतर आपण टाकलेलं आहेत धने आणि लसूण. तर हा एक आपला वाटणाचा भाग असणार आहे. वाटणाचं प्रिपरेशन आपण थोडासा हा मसाला ना फ्राय करून घेणार आहे आणि जेणेकरून आपल्याला त्याची टेस्ट एकदम सुंदर आणि खमंग लागेल. एकदम मस्त असा स्मोकी फ्लेवर येईल. जो बोलतात ना की गावरान असं मसाल्याचं कालवण किंवा रस्सा आपला तयार होणार आहे. तर इकडे आपण टमाटरही ॲड केलेला आहे. ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तुम्हाला दाखवतो. अद्रक पण दिसत आहे फ्राय झालेला आहे. चांगला कांदा गुलाबी कलरचा झालेला आहे. आता त्याचबरोबर आपल्याला फक्त मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घ्यायचं आणि हे तयार झालेलं आहे आपल्या इकडे वाटण. तर हे वाटण आपल्या रश्श्याला चांगली टेस्ट देणार आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे या वाटणाचा. मित्र या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. भरपूर जण म्हणणारे असतील की आम्ही सुरण बनवतो, ह्यात काय नवीन आहे. परंतु प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत आहे. जसं मी म्हणत असतो तर ती वेगळी पद्धत म्हणजे तुमच्या घरच्यांनाही काहीतरी नवीन टेस्ट भेटेल खाण्यासाठी. तर त्या पद्धतीने नक्की आमच्या पद्धतीने तुम्ही करून बघा. काहीतरी नवीन तुम्ही शिका आज. इकडे आपण 2 चमचे तेलामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. तर मस्तपैकी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला इकडे. आणि हा तेलाचा कढीपत्त्याचा तडका आपल्याला या रश्श्याला द्यायचा आहे. आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपला वाटणाचा मसाला ॲड करणार आहोत. तर इकडे आपण वाटणाचा मसाला ॲड केलेला आहे. तर हा वाटणाचा मसाला आपल्याला चांगला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर तेल चांगलं कडकडून तापलेलं आहे. इकडे टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. तर हळद टाकलेली आहे मिठानंतर आपण इकडे. तर ह्या वेळेस आपल्याला हे सगळे मसाले ॲड करायचे आहेत. जे आपण मसाले घेतलेले, जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे. इकडे आपण मालवणी मसाला टाकलेला आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. पहिला मिठाची चव येणार, मीठ टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे. मालवणी मसाला घेतल्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये 5 मिनटासाठी. तर लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला मसाला फ्राय झाला पाहिजे. आणि ते सर्व जे मसाले आहेत, हळद आहे, मीठ आहे, मालवणी मसाला आहे, यांची चव एकजीव झाली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हे 5 मिनटानंतर आपण मस्त मसाला फ्राय झालेला आहे. तेल सुटलेलं आहे. त्याचे बॉर्डर्स तुम्ही बघू शकता मसाल्याच्या आजूबाजूला. तर मस्त असा फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं जे मेन इन्ग्रेडियंट्स येणार आहे ते म्हणजे सुरण आणि बटाटा. आणि सुरण आणि बटाटा इथे कोणी खाल्लेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करा. सुरण आणि बटाट्याची भाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करा. आणि ज्यांना नवीन आहे सुरण हा पदार्थ त्यांनीही नक्की कमेंट करा. जेणेकरून ते हे आमच्या या व्हिडिओमधून शिकतील काहीतरी नवीन आहे हे डिश. तर आता हे सगळे आपले मसाले एकजीव करून घ्यायचे. सुरण आणि बटाटा चांगला मॅरिनेट झाला पाहिजे. प्रत्येक सुरण आणि बटाट्याला हा मसाला लागला पाहिजे मित्र. आणि हेच आपल्याला मुंबई केराई चॅनलवरती आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबई केराई चॅनलला जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. प्लीज 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 हंबल रिक्वेस्ट यू ऑल.
सपोर्ट मुंबईकर आई. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तर आता हे आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आईने तुम्ही बघू शकता हा जो उरलेला मसाला आहे, टिपिकल इंडियन फॅमिली. तर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे आपल्याला 10 मिनटासाठी सुरण आणि बटाट्याचा रस्सा असाच ठेवून द्यायचा. तुम्ही बघू शकता तवंग आलेला आहे तेलाचा मस्तपैकी पाणी टाकल्यानंतर. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. सुक्कंही तुम्ही सुरण बटाटे बनवू शकतात आणि ज्यांना लंच आणि डिनरसाठी जर बनवायचं असेल तर हा तर मेन कोर्स होणार लंच आणि डिनरसाठी. तर हा भाताबरोबर जाणार, भाकरीबरोबर जाणार, चपातीबरोबरही जाणार. सकाळीही तुम्ही बनवू शकतात, नाश्त्याला, लंचच्या, टिफिनसाठी पण बनवू शकतात. तर भरपूर प्रकारे ह्या सुरणची पद्धत आहे बनवण्याची. तर मस्त असं बोलू शकतात की इकडे तयार झालेलं आहे, बॉईल झालेलं आहे. आई तिकडे तुम्हाला दाखवते एकदम मॉइस्ट झालेले आहेत सुरण आणि बटाटे. आता हे पूर्णपणे बॉईल झालेलं आहे. रस्साही चांगला मस्त तयार झालेला आहे आणि झणझणीत आणि चमचमीत असं तयार झालेलं आहे. सुगंधही भरपूर छान आलेला आहे. तर आता ह्याला आपण 10 मिनटासाठी ठेवलेलं बॉईल होण्यासाठी. तर 10 मिनटं आपले पूर्ण झालेले आहेत आणि सुरण आणि बटाटेही चांगले शिजलेले आहे. तर आता ह्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इकडे बघू शकता आपण याला सेपरेटली एका डिशमध्ये काढून घेत आहोत. तर माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला या पद्धतीने बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ बघून व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे आपण हे सेपरेटली काढून घेतलेलं आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. बटाटा आणि सुरण दोन्हीही बॉईल झालेला आहे. तर तो रस्सा तुम्ही बघू शकता मस्त असा मसालेदार झालेला आहे. सुरण बटाटा मसाला असं बोलू शकता, सुरण बटाट्याचं कालवण, सुरण बटाट्याची रस्सा भाजी, सुरण बटाट्याची करी, भरपूर वेगवेगळ्या नावाने तुम्ही संबोधू शकता. मस्त अशी डिश आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. अशा नवनवीन रेसिपीजसाठी मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.